बदलापूरमधल्या स्त्री बीच तस्करी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली। या प्रकरणामध्ये नाशिकच्या एका IVF सेंटरला सील ठोकण्यात आलं, तसंच ठाण्यातील एका IVF सेंटरवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली। या प्रकरणात अमोल पाटील नावाच्या डॉक्टरला अटक करण्यात आली। डोनरचं बनावट आधार कार्ड तयार करणाऱ्या चौधरी नावाच्या व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तो महिलांना इंदापूरच्या IVF सेंटरमध्ये पाठवण्याचं काम करत असल्याची माहिती हाती आली असून त्याबाबतही पुढील कारवाई सुरू असल्याचं चाकणकर यांनी सांगितलं। मालकी IVF सेंटर ज्याची परवानगी नाशिकमध्ये आहे, पण ते बेकायदेशीररित्या ठाण्यामध्ये चालू होतं आणि हा चालवणारा डॉक्टर अमोल पाटील याला 3 मार्च रोजी पोलिसांनी अटक केली। सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे। 3 मार्चला अमोल पाटीलला अटक केल्यानंतर त्याच्या नाशिक इथल्या ART सेंटरवर तिथल्या आरोग्य विभागाने कारवाई केली आणि आरोग्य विभागाने हे सेंटर सील केलेलं आहे। ज्या डोनर महिला आहेत त्यांची बनावट आधार कार्ड बनवून त्यांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला गेला आणि म्हणून हे बनावट आधार कार्ड बनवणारा आरोपी म्हणजे सतीश चौधरी याला जळगावच्या चोपडा येथून अटक केलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।